नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर गुड मॉर्निंग सर्वांना। सकाळचं टायमिंग आहे आणि भैया, प्रतीक्षा आणि बाबा, सिया ते सगळे चाललेले आहेत गावाकडे। कार्यक्रम आहे त्यासाठी आणि मी इशू आणि बाळ इथेच राहणार आहोत। तर आता मग केकचं प्रिपरेशन करायचं आहे उद्यासाठी। केक लागणार आहे त्याचं। तर चॉकलेटचा केक करायचा आहे, त्यासाठी मी घेतले आधी 1 किलोचा, नंतर अर्धा किलो आणि पाव किलो तिन्ही मिक्स करून केक करायचे। तर चला तर मग करायला घेते मी। हे 1 कप आणि 1/4 कप असं हे अर्धा किलोचं प्रेमिक्स झालं। असे आपल्याला 2 घ्यायचे म्हणजे 1 किलोच होईल। नंतर एवढे एक घ्यायचं अर्धा किलोचं आणि नंतर पाव किलोसाठी घ्यायचं। आधी 1 किलोसाठीचं बॅटर तयार करून घेते मी। त्यासाठी आपली तेलाची जी एक पळी असते ते तेल पण टाकून घ्यायचं याच्यामध्ये। अशी एवढी एक पळी तेल टाकायचं 1 किलोच्या केकसाठी। तरी अर्धा किलो घेतले तरी अर्धी पळी घेतली त्यासाठी। तर पाव किलोसाठी पाव पळी तेल घेतलेलं मी आणि 1 कप प्रेमिक्स घेतलेलं, ते पण मिक्स करून घ्यायचं। तर आपले प्रेमिक्स तयार झालेले आहेत। हे 1 किलोचं प्रेमिक्स आहे, हे अर्धा किलोचं आणि हे पाव किलोचं। तर सगळे केक आहेत ते बेक करून घ्यायचे। कढई काढली आम्ही आणि तव्यावर ठेवले म्हणजे लवकर होऊन जाईल त्यावरती। ते 3 स्पॉन्ज आपले बेक करून झालेले आहेत। आता मी आयसिंग करायला घेणार आहे याचं। त्यासाठी आधी क्रीम फेटून घेते। आता 1 वाजलेली आहे। तर केकचं म्हणजे आयसिंग करण्यासाठी क्रीम आहे ना मी बीट करून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये थोडीशी सेट व्हायला। आता जे स्पंज जे आहेत ना ते कट करून घेते मी दोऱ्याच्या सहाय्याने। 1 किलोचा ह्याच्या खाली अर्धा किलोचा आणि हा पाव किलोचा। आता जो हा धागा आहे ना ह्याने कट करून घेते मी तिन्ही केक आणि नंतर आयसिंग करते। हे डेकोरेशनचं सामान इथं काढून ठेवलेलं आहे। असं पहिला लेयर तयार केलेला आहे मी। चॉकलेट गनाश टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी चोको चिप्स ह्याच्यावरती टाकून घ्यायचे। असेच बाकीचे लेयर पण तयार करून घेते। तर एवढं असं डेकोरेशन म्हणजे केक एवढा आयसिंग करून झालेला आहे। बाकीचं आता करायचं। फायनली आपला केक तयार झालेला आहे आता पूर्ण। कसा वाटला केक नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी मिळतील। याआधी पण मी केकचे व्हिडिओ बनवले, ते पण तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पाहू शकता। तर उद्या आहे आमच्या सियाचा बर्थडे, तर त्यासाठीच मी केक बनवला मगाशी आणि आता आमचं सगळ्यांचं चाललंय उद्याची तयारी। दालचा भात करायचं त्यासाठी लसूण अद्रकची पेस्ट करण्यासाठी। तर हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि नंतरचा पुढचा बर्थडेचा ब्लॉग बघायला विसरू नका। भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।